झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार। आपण पाहताय झूम ऑन न्यूज। आपले स्वागत आहे आणि बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। कोणाच्या तरी सांगण्यावरून केतकी चितळेने या सगळ्या गोष्टी केल्यात, अमित कटागणवरे यांचा दावा। राज्यसभा निवडणूक बैठकीसाठी कॅबिनेट मंत्री ट्रायटेड वरती दाखल, थोड्याच वेळात होणार बैठकीला सुरुवात। राज्यसभा निवडणुकीच्या बैठकी संदर्भात संजय राऊत यांची प्रतिक्रिया। आपण जर सातत्य ठेवलं तर उद्याचा दिवस हा आपला आहे, मंत्री यशोमती ठाकूर यांचं विधान। जनशक्ती शेतकरी संघटनेची पत्रकार परिषद संपन्न, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असल्याचा दावा। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। आणि पहिलीच ती म्हणजे ब्रेकिंग बातमी येते। कोणाच्या तरी सांगण्यावरून केतकी चितळेनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असा दावा अमित कटागणवरे यांनी केलेला आहे। केतकी चितळेवरती कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा ॲट्रॉसिटी बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जामिनाबाबत आज ठाणे न्यायालयात सुनावणी झालेली आहे। यावेळी केतकीचे वकील, सरकारी वकील यांच्यात युक्तिवाद होऊन दोन्ही पक्षांचे म्हणणे न्यायाधीशांनी ऐकून घेतलेले आहे व या जामिनावरती 26 जून रोजी निर्णय होणार आहे। न्यायालयाने सांगितलेलं आहे की यामुळे केतकी चितळे हिची न्यायालयीन कोठडी आता 16 जून पर्यंत असणार आहे। 16 जूनला यावरती सुनावणी होणार आहे। ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, त्याच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होती। काय सुनावणी करण्यात आली? आज आम्ही दोन्ही पक्षांचा तिच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होती, हिअरिंग होती आणि त्या हिअरिंग दरम्यान तिच्या वकिलाने प्रयत्न केला की तिला जामीन मिळावा, त्याचे कारण की त्या केसमध्ये चार्जशीट ऑलरेडी फाईल केलेली आहे आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न होता। परंतु केतकी चितळे ज्या पद्धतीने तिने जी पोस्ट केलेली आहे SC/STच्या लोकांना, नवबौद्धांविषयी, बौद्धांविषयी जे 6 डिसेंबरला फ्रीमध्ये येतात चैत्यभूमीला, असं तिचं जे बोलणं आहे ते बोलणं झाल्याच्या नंतर अँटिसिपेटरी बेल ह्याच कोर्टाने तिचा ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं होतं आणि रिजेक्ट झाल्याच्या नंतर देखील शरद पवारांविषयी तिने अशी आक्षेपार्ह पोस्ट केलेली। तर ही जाणीवपूर्वक अशा पद्धतीने पोस्ट करून लोकांमध्ये ती अभिनेत्री आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा व्हावी आणि SC/STच्या लोकांविरुद्ध वितृष्ट निर्माण व्हावं आणि सुरेश शिंदे आणि अनेक इतर जे त्याच्यातले सहकारी होते तिचे, त्या लोकांनी देखील तिने अशाच पद्धतीने ट्रोलिंग झालं, पण तिने कुठेच त्यांना थांबवलं नाही। याच्यातून क्लिअर कट दिसून येतं का हे सगळं सोची समजी साजिश केत आहेत, वेगळं कट रचून अशा पद्धतीने हे जाणीवपूर्वक कुणाच्या तरी सांगण्यावरून केतकी चितळेंनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं दिसून येतं। आम्ही कोर्टाला समजावून सांगितलं की 6 डिसेंबरला रेल्वेचा इतका जास्त रेव्हेन्यू जो जनरेट होतो तो आमच्या SC/STच्या लोकांमुळेच होतो आणि त्याचे डेटा जर तुम्हाला पाहिजे असेल तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तपासामध्ये त्या सगळ्या गोष्टी उघडकीस आणतीलच। आणि हे खोटी गोष्ट आहे की SC/STची लोकं फुकटमध्ये 6 डिसेंबरला येतात। हे केतकी चितळेला चांगल्या पद्धतीने ज्ञात असताना देखील जाणीवपूर्वक अशा पद्धतीने तिने फेसबुकची पोस्ट केली। ती कायद्याला अजिबात घाबरत नाही असे दिसून येतं। अँटिसिपेटरी बेल रिजेक्ट झाल्याच्या नंतर देखील पवारसाहेबांविषयी तिने अशा पद्धतीचं बोलणं, याच्याने 82 वर्षाचा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत, संस्कारही नाही आहेत आणि कायद्याची भीतीही नाही आहे, अशा प्रवृत्तींना कायद्याने वेळीच आळा घालावा अशा पद्धतीने आमचा आज युक्तिवाद झाला कोर्टामध्ये। आणि हायकोर्टातून देखील आता जस्ट मी ज्या गोष्टी पाहिल्या, हायकोर्टामध्ये पण तिला दिलासा मिळालेला नाही आहे। आता जस्ट TV9ची जी न्यूज होती ती जस्ट मी आता ओपन करून पाहिली तर हायकोर्टाने तिला दिलासा दिलेला नाही आहे असं त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे आणि म्हणूनच आम्ही खालच्या कोर्टाला पण विनंती केली, जर हायकोर्टाने तिला दिलासा दिलेला नाही, जर बेलचा दिलासा इथून मिळाला तर हायकोर्टाचा अकॉर्डिंग टू द आर्टिकल 227 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हायकोर्ट इज द सुप्रिटेंडेंट अथॉरिटी आणि सुप्रिटेंडेंट अथॉरिटी असल्या कारणाचं खालच्या कोर्टाने जर हायकोर्टाने दिलासा नसताना जर इथे दिलासा दिला तर उच्च न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता दाट आहे। ही गोष्ट आम्ही ठासून कोर्टासमोर मांडली आणि कोर्टाने त्याच्यावरती आता 16 तारखेला पुढील तारीख दिलेली आहे। तरी कळंबोलीमध्ये 14 तारखेला जेव्हा केतकीला ताब्यात घेतलं होतं तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्वॉयमध्ये घुसून केतकीला मारहाण झाली, तसा तिचा विनयभंग झाला, तिच्या थोबाडीत मारलं, तसंच अंगावर शाई फेकली। या प्रकरणी आम्ही एक अर्ज दाखल केलेला होता कोर्टाकडे। कोर्टाने सांगितलं की तुम्ही पोस्टाने पण गुन्हा दाखल करू शकता।
मग आम्ही पोस्टाने गुन्हा दाखल करायकरता कळंबोली पोलीस स्टेशनला पत्र पाठवलेलं आहे, पण अद्यापपर्यंत त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही आहे. जे मला मारहाण होऊन माझा विनयभंग होऊन सुद्धा माझा गुन्हा नोंदवून घेतला जात नाही आणि फक्त एका फॉरवर्डेड पोस्ट करता 20-22 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेतला जातो. या कारणाकरता मी CBI इन्क्वायरी डिमांड करण्याकरता राज्यपालांची भेट घेतली. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी येते राज्यसभा निवडणूक बैठकीसाठी कॅबिनेट मंत्री आणि अपक्ष आमदार ट्रायटेडवरती दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बैठकीपूर्वीची ही थेट दृश्य आपण बघतोय झुमॉन न्यूजवरती. राज्यसभा निवडणूक बैठकीसाठी कॅबिनेट मंत्री आणि अपक्ष आमदार ट्रायडेंटवरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे. ट्रायडेंट हॉटेलमधील ही थेट दृश्य आपण बघतोय. यामिनी जाधव देखील तिथे दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. आणि आता थेट जातोय राज्यसभा निवडणुकीच्या बैठकी संदर्भात संजय राऊत बोलतायत. पाहूयात ते नेमके काय म्हणतायत. साहेब एक मिनिट थांबलं पाहिजे. आजच्या बैठकीबद्दल काय सांगाल सर? संजय जिंकणार का? 4 संजय असते तर 4ही जिंकले असते. सर मग भाजप जे म्हणते आमदार नाहीये, सगळ्या आमदारांना ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणते सगळ्यांची अरे त्या भारतीय जनता पक्षावरती काय विश्वास ठेवतायत? आत्मविश्वास गमावलेले लोक आहेत. साहेब फ्लोर मॅनेजमेंटची महत्त्वाची बैठक आहे. कशा प्रकारे अंकगणित जमवून येण्यासाठी नियोजन केलं जाणार आहे? तिन्ही पक्षांचे आमदार एकत्र असणार. त्याचा पेपर 10 तारखेला आहे. कसा सोडवला जाणार? सुटलेला आहे. काही अपक्षांना गणिताचा पकडण्याचं पेपर सुटलेला आहे. तर साहेब काही अपक्षांना लहान पक्षांना भाजप जवळ करत आहे, त्यासाठी भेटीगाठी देखील पडद्यामुळे मोठ्या जवळ काही त्यांनी मिठी मारली तरी हरकत नाही. ते आमच्याबरोबरच आहे. सर पण ज्या पद्धतीने सपा म्हणते आम्हाला लिहून द्या तुम्ही अल्पसंख्याक समाजासाठी काय केलं, जे म्हणतायत ना म्हणून द्या आणि बघू ना. साहेब MIMने सांगितलं की आमच्याशी संपर्क केला की आम्ही तुम्हाला मतदान करू. 10 तारखेला बघू ना. MIMशी संपर्क साधला जाईल का? 10 तारखेला बघू आपण. भाजपकडनं आरोप असा केला जातोय की महाविकास आघाडीचे नेते भेदरले आहेत, यामुळेच इतक्या सगळ्यांना 3-3 दिवस आधी घ्यावं लागतं, बरोबर सोबत लपून ठेवावं लागतं. ताजमध्ये काय चाललंय त्यांचं सध्या? आम्ही भेदवले मग त्यांचं काय चाललंय? त्यांचे काय भादरले आहे का? आज औरंगाबाद शहरामधील गांधी भवन येथे काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा घेण्यात आलाय. सदरील मेळाव्याला काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री यशोमती ठाकूर काय म्हणाल्यात ते देखील आता पाहूयात. आपण हमरी तुमरी जर करत राहिलो तर आपल्या हातात काहीही राहणार नाही. मी मला एक कटू सत्य बोलली कल्याणराव दादा, ते काही लोकांना आवडलं नसेल, पण असं आहे उजाड पाटील की म्हटलं कसली भांडण करायची, कशासाठी भांडण आपण करायचं? आपण भांडणं मिटवायची आपली, ताबडतोब सगळेजण भांडणं मिटवा. तू माझा मी तुझा आणि तुम्ही आमचे आणि आम्ही तुमचे, हे जर आपण केलं तर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा त्या ठिकाणी आपण आपला झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही. वैयक्तिक वर काही विषय असतील तर मी बुधवारी आणि गुरुवारी किंवा मंगळवारी किंवा बुधवारी अशी मी मुंबईला असते. फोन करून विचारलं तर आमचे OSD आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगतील की माझं स्टेटस पण अपडेट असतं. मी अमरावतीत असलं की कळतंय लोकांना की मी अमरावतीत आहे, मी मुंबईला असलं की कळतंय की मी औरंगाबादमध्ये आहे. तर माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहिती की बाई काय गंमत करत नाही, औरंगाबादमध्ये पक्षाची बांधणी करते. या ठिकाणी पक्ष बांधणीसाठी माझा जीव गेला तरी चालेल, तरी आम्ही त्या ठिकाणी आपल्या पक्षासोबत तत्पर आहोत आणि तुम्हीही राहाल अशी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करते. विलासराव देशमुख साहेब, अशोकराव चव्हाण साहेब नेहमीच औरंगाबाद बद्दल आम्हाला खूप काही गोष्टी सांगायच्या, खास करून विलासराव काकांकडनं, कारण आम्ही त्यांना काका म्हणायचो. आमच्या वडिलांचे ते सहकारी होते आणि त्या काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारे हा महाराष्ट्र बांधला होता त्या प्रकारे महाराष्ट्र बांधण्याची हिम्मत आपल्याला सर्वांना करावी लागेल. तेव्हा कुठे फुल नाही फुलाची पाकळी आपल्यापर्यंत येईल. घाबरू नका की आपल्याकडे सत्ता आज नाही आहे. आपण जर सातत्य ठेवलं तर उद्याचा दिवस आपलाच आहे. कारण लोक कंटाळली आहे खोटं बोल आणि रेटून बोलला.
लोक कंटाळले या लोकांच्या खोटेपणाला, या लोकांच्या धर्मवादाला. अजिबात नाही. हा हिंदुस्थान असा नाही. आपण सगळेजण एकोप्यानं राहावं. हाच हिंदुस्थान आपला आहे. तेच हिंदुस्थानाचं फॅब्रिक आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी दोघांची आहे. आपण पुढच्या काळामध्ये हे करू. पुन्हा एकदा सांगते, बूथ बांधणी करा आणि मला बूथ बांधणी झाली की मला इथे बोलवा. मी महिलांच्या जिल्हाध्यक्षांना घेऊन येईन, मी प्रदेशाध्यक्षांना घेऊन येईन, मी आपले जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना घेऊन येईन. औरंगाबाद मधील भाग्यनगर येथील पत्रकार भवन येथे जनशक्ती शेतकरी संघटनेची पत्रकार परिषद सध्या संपन्न झालेली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल खुपसे यांनी पत्रकारांना माहिती दिलेली आहे की शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस सध्या सुरू झाले असून अनेक कृषी सेवा केंद्रांवरती शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर याकडे राज्य शासनानं आणि कृषी विभागानं लक्ष देण्याची गरज आहे असंही ते म्हटलेले आहेत. आज जनशक्ती शेतकरी संघटनेची औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांची बैठक नियुक्ती आणि मीटिंग पार पडली. एका बाजूने औरंगाबाद शहराचा वापर फक्त सभा घेण्यासाठी होतो, ह्याचा भोंगा लावायचा का त्याचा भोंगा लावायचा, ह्या ठिकाणी विरोधक बी येत आहेत आणि उद्या परवा तर स्वतः मुख्यमंत्री येत आहेत. पण दुसऱ्या बाजूने औरंगाबादचं पाणी आहे, 8 दिवस पाणी मिळत नाही, दूषित मिळत नाही. ह्या ठिकाणी दूषित मिळतंय, कोण आवाज उठवायला तयार नाही. संघटनेने एकदा आवाज उठवलेला आहे, फक्त महिलांनी मोर्चा काढला, जो गांधीगिरीचा मोर्चा आहे आज भगतसिंगगिरीत करू. अनेक प्रश्न आहेत औरंगाबाद जिल्ह्यात. फक्त हिंदू आणि मुस्लिमांना युद्ध लावण्यासाठी राजकारण्यांनी वापर केला आहे, पण सर्वसामान्यांच्या प्रश्नाला आवाज उठवणारा कुठला पक्ष नाही. म्हणून जनशक्ती शेतकरी संघटनेचा उगम या औरंगाबाद शहरात झालेला आहे आणि भविष्यातली आंदोलनं तुम्हाला उद्रेकाची आंदोलनं दिसतात. आणि या क्षणाची महत्त्वाची मोठी बातमी येते. महाविकास आघाडी राज्यसभा निवडणूक बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आताची मोठी बातमी, महाविकास आघाडी राज्यसभा निवडणूक बैठक थोड्याच वेळात सुरू होईल. बैठकीआधीची ही दृश्य आपण पाहतोय. अगदी थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल आणि महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकता सध्या चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचं हे दृश्य आपण पाहतोय. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत, आपण पाहू शकता. आणि आताची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये होत असून औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर व्हावे यासाठी शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीनं शंभू मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात हजारो तरुण सहभागी झाले होते. संभाजीनगरचं नामांतरण होण्याची एक मुख्य मागणी या मेळाव्यात करण्यात आली आहे. या शंभू मेळाव्यास शातिगिरी महाराज यांच्यासह माजी पोलीस उपनिरीक्षक सूरज आगे हे उपस्थित होते. या मेळाव्यातील शंभूप्रेमींच्या गर्दीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून औरंगाबादचे नामांतर तात्काळ संभाजीनगर व्हावे अशी मागणी आता होत आहे. फक्त फलाहार आणि खिचडी भगर खाद्या शातिगिरी महाराजांनी व्हिडिओच्या माध्यमातून देखील आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी, आमचे राष्ट्रीय वारकरी परिषद असेल, पिंपळे महाराज, कुंतुरे महाराज असतील, हिंदू राष्ट्र सेना असेल, श्री ब्रह्मचारी नागेशजी, तसं अनेक या ठिकाणी. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. MIMचे संस्थापक अध्यक्ष असुद्दीन ओवेसी लातूरमध्ये आलेले असताना त्यांनी विविध प्रश्नांवरती प्रतिक्रिया दिलेली आहेत. पाहूयात ते नेमके काय म्हणतात. सध्याला राज्यात राज्यसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागलेला आहे. आतापर्यंत कोणत्याही पक्षानं आपल्याला संपर्क केला नाही असं ओवेसी म्हटलेले आहेत. आमच्या मतांची ज्यांना गरज आहे त्यांनी आम्हाला बोलणी करण्यासाठी पुढे यावं. आम्ही भाजपसोबत जाणार नसून महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत, त्यांच्यापैकी जे पुढे येतील त्यांच्याशी आम्ही बोलणी करून निर्णय घेऊ असंही ओवेसी म्हटलेले आहेत. पाहूयात मग. और हम खामोश नहीं बैठेंगे. आप ऐसा नहीं कर सकते. किसी पे जुल्म कैसे, कहीं जुल्म होता क्यों? जुल्म इसलिए होता क्योंकि सत्ता में बैठने वाले जुल्म की इजाज़त देते. ये हमको समझने की ज़रूरत है. क्योंकि अगर उसको मालूम कि मेरा बैठने वाला जो बड़ा आदमी है वो मेरा माई बाप है और माई बाप मेरी हर गलती को माफ़ कर देगा तो वो जुल्म करता है. जब उसको मालूम हो जाएगा कि तेरे जुल्म अब नहीं चलेगा तो जुल्म बंद हुआ था. तो इसलिए सत्ता में बैठने वाले इजाज़त देते हैं जुल्म करने की. इसीलिए आप देखते हैं कि कभी मॉब लिंचिंग हो जाती है गोश्त के नाम पे,
अभी यूपी में एक लड़के को जिसका बाप खबर खोदता है उसको यूपी की पुलिस ने इतना मारा, उसके रेक्टम में एक बैम्बू को घुसा दिया। आप जाके बोलेंगे उसको कि सब्र कर ले, जुल्म सह ले? आप बताइए, कानपुर में जो बच्चों को मुलविस नहीं है, जिनका इन्वॉल्वमेंट नहीं है, उनको आप पकड़ रहे हैं, आप बोलेंगे जुल्म सह ले? बगैर नोटिस के घर तोड़ रहे हैं, जुल्म सह ले? जुल्म इसलिए होता है क्योंकि सरकार उन लोगों को इजाज़त देती है। जुल्म इसलिए होता है क्योंकि सरकार एक पक्षपात करती है, एक विशेष समुदाय के लोगों को उनको करार देती है कि भाई ये इनको ऐसा कर दो। तो इसलिए ये चीज़ों को समझने की ज़रूरत है। हमारी पार्टी का मौक़िफ़ ये है कि हम जुल्म नहीं सहेंगे, हम इंसाफ चाहते हैं, और जुल्म और इंसाफ में फ़र्क है। जुल्म जब तक होगा, जुल्म को सहना भी जुल्म है। इंसाफ जब होगा तो अमन रहेगा, और इंसाफ उस वक्त होगा जब सरकारें भारत के संविधान को देखकर उस पर इम्प्लीमेंट करेंगी। और हम जुल्म के खिलाफ आवाज़ उठाते आए हैं और उठाते रहेंगे, मगर कानून को हाथ में नहीं लेना चाहिए, फ़र्क है उसमें। वो बहुत बोलते रहते हैं सर, उस पर ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत नहीं है। तो इसलिए सर कहीं नहीं जा रहा हूँ, मुकम्मल कर लूँ मोहन भागवत। तो वो थोड़े दिन पहले बोले थे 1 साल 1.5 साल मुसलमान चोरी का सामान है। अब बोलते हैं कि ये बयान दिए, और उस बयान का पूरा आप पूरा हिस्सा बोलिए ना आप। उस स्टेटमेंट में, उनकी भाषण में उन्होंने कहा कि मुसलमानों के पूर्वज हिंदू थे और आक्रमण करने वालों ने इस्लाम को लाया। ये क्या बात है भाई? बार बार हमको आप ले जाकर एक रिलीजन से जोड़ देते हैं। तो क्या मोहन भागवत साहब के पूर्वज क्या बुद्धिस्ट थे क्या? उनको जबरन चेंज कर दिया गया, ये क्या बात है? और बोलते कि इस्लाम आक्रमण इस्लाम आक्रमण से नहीं आया देश में। इस्लाम आया केरल में, ट्रेडर्स से आया, स्कॉलर्स से आया, सूफियों से आया, और इसीलिए देश के प्रधानमंत्री भारत की सबसे पहली मस्जिद, बल्कि पूरे जो हम लोग बोलते हैं ना बर्रे सगीर, सब कॉन्टिनेंट, उसकी सबसे पहली मस्जिद ले जाकर उसका मिनिएचर सऊदी अरब के बादशाह को दिया। और ये बोलना कि ट्रायडंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झालेली आहे आणि थेट जाऊयात हे पाहण्यासाठी। महाविकास आघाडी राज्यसभा निवडणूक बैठक सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि ट्रायडंट हॉटेलमधील ही बैठक आपण पाहतोय। यावेळी काँग्रेसचे 32 आमदार उपस्थित आहेत, शिवसेनेचे 45 आमदार उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादीचे 42 आमदार उपस्थित आहेत। आपण पाहू शकता एकूणच या आमदारांची 119 अशी संख्या या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहे। आणि आता महाविकास आघाडी सरकारच्या राज्यसभा निवडणूक बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात त्या नेमक्या काय म्हणतात। काय सांगाल बैठकीत नेमकं काय झालं? आत्मविश्वास आणखीन 100 गुणांनी वाढलेला आहे आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे आणि 10 तारखेला त्याचा रिझल्ट सगळ्यांना दिसेल। काय काय मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं, काय भाषण केलं साधारण? तसं नेहमीसारखंच बोलले की ते म्हणाले की जी लोक आहेत ज्यांना मतदान करायचे त्यांना वेगळं सांगण्याची तशी काही गरज नाही आहे आणि त्यांनी आमच्या सगळ्यांवर विश्वास जो नेहमीचा दाखवतात तसाच विश्वास दाखवतात। याच्या मागे असं काही नाही आहे, कारण सारखं विचारलं जातं आहे की आमच्यावर विश्वास नाही म्हणून आम्हाला ठेवलं गेलं वगैरे, असं काही नाही आहे। ही एक प्रोसिजर आहे आणि ती सिंपल प्रोसिजरच। शरद पवार यांनी प्रामुख्याने काय मार्गदर्शन? शरद पवार यांनी काय मार्गदर्शन? नाही, मला नाही वाटत शक्ती प्रदर्शन करण्याची गरज आहे, कारण शरद पवार यांनी काय मार्गदर्शन केलं, काय आवाहन केलं? सुंदर मार्गदर्शन केलं, काही दाखले दिले आणि खरंच आम्हाला खूप मोटिवेट झालो आम्ही सगळेच। खूप बरं वाटलं इतक्या मोठ्या नेत्यांना अशा पद्धतीने, कारण माझ्या ऐकिवात येते 24 वर्षानंतर अशा पद्धतीने राज्यसभेची ही निवडणूक होती आहे आणि आम्हाला मतदान करायला याच्यात एक वेगळा अनुभव मिळणार आहे आणि त्या अनुभवाच्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन मिळणं हे आमच्यासाठी पर्वणी। खूप किचकट
किचकट प्रक्रिया होती, त्या प्रकारे काही सांगितलं समजावून? नाही, अजिबात नाही. काहीच म्हणजे कार्यशाळा जी कालपासून विचारली जाते अशी कुठलीही कार्यशाळा झालेली नाही आहे आणि मला वाटतं त्याची गरजही. सर्व अपक्ष आमदार देखील उपस्थित होते, काही सोडता अपवाद वगैरे. मी महाविकास आघाडीचे जे पण तिथे उपस्थित होते, मला वाटतं आता ते सगळे अपक्ष विपक्ष विचार करण्यापेक्षा सगळे महाविकास आघाडीचेच आहेत असं समजून चालायला नाही. भाजपबद्दल मला वाटतं भाजपबद्दल बोलायची गरजच. थँक्यू. आणि आता बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय प्रतिक्रिया देत आहेत ते पाहण्यासाठी थेट जाऊयात घटनास्थळी. काँग्रेसच्या हायकमांडच्या नेत्यांनी काय केलं आणि काँग्रेसला विश्वास बघा की साधा इश्यू आहे की आम्ही सुरुवातीपासून सांगतो की ज्याच्याजवळ आकडे जास्त आहेत त्याचेच उमेदवार निवडून येतील आणि 4ही उमेदवार महाविकास आघाडीचे येणार. त्याच्यासाठी कुठल्या भविष्यवाल्याकडे जायचं नाही. ज्या लोकांना पैशाचा आणि केंद्रीय सत्तेचा जो घमंड झालेला आहे त्यांचं नामोहरण होणार हे तय झालेलं आहे. आमचा जो संख्याबळ आहे कुठल्याही दबावात आमची मतं विभाजित केली जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचाच विजय तय होणार. धन्यवाद. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. कोणाच्या तरी सांगण्यावरून केतकी चितळेने या सगळ्या गोष्टी केल्यात, अमित कटागणवरे यांचा दावा. राज्यसभा निवडणूक बैठकीसाठी कॅबिनेट मंत्री ट्रायटेड वरती दाखल, थोड्याच वेळात होणार बैठकीला सुरुवात. राज्यसभा निवडणुकीच्या बैठकी संदर्भात संजय राऊत यांची प्रतिक्रिया. आपण जर सातत्य ठेवलं तर उद्याचा दिवस हा आपला आहे, मंत्री यशोमती ठाकूर यांचं विधान. जनशक्ती शेतकरी संघटनेची पत्रकार परिषद संपन्न, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असल्याचा दावा. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा झूम ऑन न्यूज मराठी. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.